नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात कोतकर कुटुंबियांच्या माध्यमातून श्री आशापुरी जेनेरिक मेडिसिन स्टोर्सच्या स्वस्त औषधी सेवा या जेनेरिक औषधांच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अल्पदरात गुणकारी औषधे ही सर्वच रुग्णांसाठी हितकारक ठरत असल्याने जेनेरिक औषधांचे महत्त्व सर्वश्रुत झाले असून जेनेरिक औषधांची मागणी देखील वाढली आहे। रुग्णांची हीच गरज लक्षात घेऊन स्वस्त औषधी सेवा या जेनेरिक औषधांच्या उपलब्धीत यशस्वी पाऊल टाकले आहे। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते तर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या अध्यक्षतेत उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळी विविध रुग्णालयांचे डॉक्टर नितीन बोरसे, डॉक्टर प्रमोद आहिरे, डॉक्टर सदाचार उजळमकर, डॉक्टर परीक्षित शिरुडे, डॉक्टर जितेश पाटील यासह नगरसेवक रत्नमाला राणे, नगरसेवक अनिल मटाले, एरिया हेड जेनेरिक आर्ट भारत बिरारी आणि मनोज बिरारी यांची प्रमुख उपस्थिती होती। पण आताच्या नवीन काळामध्ये जे नवीन नवीन शोध लागतात, नवीन नवीन विषय येत आहेत आणि लोकांना जगणं सुसह्य होण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना होत्या त्याच्यामध्ये जेनेरिक सेवा, मेडिकल सेवा, ही स्वस्त औषध सेवा ही सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये अशा प्रकारचं हे सिडको सारख्या वसाहतीमध्ये दुकान हा शब्द बरोबर नाही वाटत जरा, पण एक सेवेचं ठिकाण चांगलं सुरू झालंय, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो। सर्जिकल हा शब्द फक्त मेडिकलच होता, एवढे किती दिवस होते डॉक्टर साहेब, पण गेल्या 15 दिवसापासून सर्जिकल हा शब्द आपण युद्धभूमीवरती त्याचा किती उपयुक्तता आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि आपण त्या आनंदाच्या आता सगळेजण त्या भूमिकेत आहेत की आपण एखाद्या म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी उद्घाटन जातो, एखाद्या कपडा दुकानाच्या उद्घाटन जातो आपण, तरी त्या कपडा दुकानाच्या मालकाला शुभेच्छा देतो, कारण लोक कपडे घेणार असतातच, त्याची भरभराट हो असं म्हणतो। एखाद्या ज्वेलरच्या दुकानात गेलो, त्याच्या उद्घाटनाला तिथेही त्याला शुभेच्छा दिल्या, असं म्हणण्याची वेळ अनेकांवर येते आणि मग त्यातनं चालढकल होते। महिला वर्ग तर विशेषतः अनेक वेळा त्या औषधं घ्यायचं टाळतात, बरं झाले मी आता मला काही झालं नाही, कशाला पैसे खर्च करायची, अशी प्रकारची मानसिकता आपल्या सगळ्यांच्या मध्ये असते। घरामध्ये आपण बाकीचे खर्च जास्त म्हणजे समोर असतात आणि मग स्वाभाविकपणे ब्रँडेड किमतीच्या औषधं जे डॉक्टर लिहून देतो त्यामध्ये 10 मागितले की 5 आणणं, त्यातल्या 2च गोळ्या घेणं, अशा प्रकारचे उद्योग आपण करत असतो। त्याचं खरं कारण म्हणजे आजार दुखत असतं, पेन असतात, वेदना असतात। जेनेरिक आर्ट मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पश्चिम महाराष्ट्रात 1600 शाखा झाल्या आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवात केली आहे।